नांदेड़ जिला परिषद के मुलाजिमीन ने एहतजाजन काले रंग की पट्टी बांधकर काम किया। इन मुलाजिमीन का मुतालबा है कि इनके मसाइल रियासती हुकूमत हल नहीं कर रही है। इन्होंने मांग की कि इल्तिवा में पड़े इनके मुतालबात को रियासती हुकूमत जल्द अज जल्द मंजूर करे। पुरानी पेंशन स्कीम को जल्द अज जल्द नाफिज किया जाए। सरकारी मुलाजिमीन को तमाम अलाउंस फौरी तौर पर दिया जाए। ऐसे ही दीगर मुतालबात को लेकर मुलाजिमीन ने दिन भर काले रंग की पट्टी बांधकर एहतजाज किया। इस मौके पर धनंजय गुम्मलवाड़, गणेश अम्बेकर, सैयद मिनहाज व दीगर जिम्मेदारान मौजूद थे। वाज़ेह है कि रियासत की 7 मुख्तलिफ मुलाजिमीन तंजीमों ने इस एहतजाज में हिस्सा लिया। जिल्हा परिषद कर्मचारी युनियन ओंकार प्रणित जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने राज्यस्तरीय जो निर्णय झाला त्याप्रमाणे आज आम्ही काळ्या फिती लावून शासनाकडे आमच्या काही प्रलंबित मागण्यासाठी आज काळ्या फिती लावून काम करण्याचं असं आम्ही आंदोलन केलं। त्यामध्ये आमच्या जिल्हा परिषदेतले आमच्या या संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी इथं आमच्यासोबत आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही ते काम केलेलं आहे, आंदोलन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला सर्व या ठिकाणी कर्मचारी वरिष्ठ आणि कनिष्ठ सर्वांनी आम्हाला या ठिकाणी आज सहकार्य केलं आणि आमच्या या आजचा जो संप आहे त्याच्यामध्ये अनेक संघटनांनी मिळून हा आजचा संप या ठिकाणी आज आयोजित केला होता आणि तो आज आम्ही या ठिकाणी संपन्न केलेला आहे। महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय वाहन चालक संघटनेच्या वतीने आम्ही आज एक दिवसीय आंदोलन करणार होतो, पण शासनाचे जे कोरोनाच्या याच्यामध्ये जर निर्बंध आणलेले आहेत त्याच्या ह्याच्या निषेधात फक्त आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना काळ्या फिती लावून आज निषेध शासनाचा व्यक्त करत आहोत आणि आमच्या जे काही प्रमुख मागण्या आहेत ते शासनाने लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्या। आम्ही शासनाला वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत, तरी पण शासन आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे। तरी पण आम्ही फक्त हे काळ्या फिती लावून आज हे निषेध व्यक्त करत आहोत आणि आम्हाला जर शासनाने जर वेळ नाही दिला तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण जिल्हा परिषद कर्मचारी संघटना आणि वाहन चालक संघटना हे पूर्ण आम्ही मोठ्या परीने आम्ही आंदोलन छेडणार आहोत। महाराष्ट्र राज्य लेखा कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष या वतीने शासनाला आमच्या तमाम लेखा कर्मचारी संघटनेच्या वतीने विनंती करू इच्छितो की त्यांनी जे आमच्या प्रलंबित मागण्या आहेत ज्या बराच प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहेत ते शासनानं गांभीर्याने त्याच्यावर लक्ष द्यावे आणि ते आमच्या जे मागण्या आहेत ते आमच्या मागण्या रितसर मागण्या आम्ही केलेल्या आहेत वेळोवेळी शासनाकडे आणि त्याचा खूप पाठपुरावा पण केलेला आहे आणि काही मागण्याच्या बाबतीमध्ये आम्ही कोर्टात पण गेलो होतो। कोर्टाने पण आमच्या फेवरमध्ये निर्णय दिलेला आहे, तरी पण आतापर्यंत शासनाने आम्हाला जे न्याय मिळाला पाहिजे ते न्याय मिळवून दिलेलं नाही शासनाने आणि यापुढची भूमिका आमची अशी आहे, जर शासनाने आमच्या मागण्याकडे लक्ष दिलं नाही किंवा आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही वरिष्ठ आमचे जे संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि संघटनेचे आमचे काही नेते मंडळी आहेत त्यांचे जे निर्णय आम्हाला येतील त्याप्रमाणे आम्ही पूर्ण तीव्र आंदोलन करू आणि मागण्या आमच्या मान्य करून घेऊ।